तर पहिल्यांदी वाईडी पडलो, दुसऱ्यांदी पण वाईडी पडलो, तिसऱ्यांदी पण वाईडी पडलो आणि चौथ्यांदी सुद्धा वाईडी पडलो. काय करू आता, काही समजतच नाहीये काय करू. कारण लास्ट इयरला तर जायचंय, परत ॲडमिशन घेऊ शकतो का मी? 4 वेळेस वाईडी पडलेलो आहे, तर ॲडमिशन परत घेऊ शकतो का? तर हीच गोष्ट मी सांगणार आहे. तर नमस्कार, मी ओम जगताप, तुम्ही बघता ओम जगताप यूट्यूब चॅनल. तर खूप सारे मुलं नवीन आले असतील, त्यांनी काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय. आणि सबस्क्राईब करायला काय लागतंय, फक्त बटन दाबायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि दणगुण आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओमध्ये सगळी टू झेड माहिती मी घेऊन आलेलो इंजिनिअरिंगबद्दल. खूप साऱ्या मुलांनी कमेंट केली होती, तर एका मुलांनी कमेंट केली होती, ही कमेंट तुम्ही बघू शकता. तर हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी आहे. तर आता खूप सारे मुलं असे आहे की ज्यांना माहिती नाही, एकदा वाईडी पडले, दुसऱ्यांदी पण वाईडी पडले, त्यानंतर परत कंटिन्यू करू शकता का इंजिनिअरिंग, केली पाहिजे की नाही इंजिनिअरिंग, एकदा वाईडी पडल्यानंतर काय त्याचे साईड इफेक्ट पडतात, दुसऱ्यांदी पडल्यानंतर काय होतं, तिसऱ्यांदी पण आणि चौथ्यांदी पण. म्हणजे आपण ॲक्च्युली किती वेळेस वाईडी पडल्यानंतर आपण इंजिनिअरिंग कंटिन्यू करू शकतो, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्ही जर पहिल्यांदी वाईडी पडले असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंग करायला किती वर्ष लागतात? पहिल्यांदी वाईडी पडले तर टोटल 5 वर्ष लागतात. इंजिनिअरिंग असते 4 वर्षाची, एकदा जर वाईडी पडला तर परत 1 वर्ष जातं, म्हणजे 5 वर्ष होतं. दुसऱ्यांदी वाईडी पडला तर 6 वर्ष टोटल लागतात आणि तिसऱ्यांदी वाईडी पडला तर 7 वर्ष आणि चौथ्यांदी जर वाईडी पडला तर 8 वर्ष जातात डिग्री कंप्लीट करायला. इंजिनिअरिंगमध्ये हे लक्षात घ्या. खूप साऱ्या मुलांना हे माहिती नव्हतं आणि त्यांना हे समजलं असेल की एकदा वाईडी पडलं तर किती वर्ष लागतात, दुसऱ्यांदी वाईडी पडलं तर किती वर्ष लागतात. तर आता खूप सारे नवीन मुलं आहे की जे वाईडी पडलेले, एकदा वाईडी पडले, दुसऱ्यांदी ठीक आहे. पण माझं एक मत तुम्हाला सांगायला गेलं तर आता तुम्हाला मी ते सांगतो, तुम्ही जर पहिल्यांदी वाईडी पडले असाल ना, ठीक आहे, एक चान्स भेटूया, परत तुम्ही देऊ शकता, तुम्ही द्या, माझं काही मत नाही आहे, कारण माझ्या एक्सपिरियन्सने मी बोलत आहे. पण दुसऱ्यांदी वाईडी पडला तर ठीक आहे, तुम्हाला वाटतं कंटिन्यू करू शकतो मी, तर करू शकता. पण तिसऱ्यांदी जर वाईडी पडला ना, तर मी स्वतः सांगतो तुम्ही ॲडमिशन काढून घ्या. कारण तुमचं ह्या फील्डमध्ये करिअरच नाही आहे. तुम्ही 2दा वाईडी पडलाय ठीक आहे, पण तिसऱ्यांदी पण पडताय, तर माझं हे मत आहे तुम्ही एवढे वर्ष वाया नका घालू. कारण 7 वर्ष म्हणजे डिग्रीला लागत आहे, म्हणजे तुमचं एज लिमिटसुद्धा निघून जाईल. त्यामुळे सांगतोय की तुम्ही जर वाईडी पडत असाल 2-3 वेळा तर ॲडमिशन काढून घ्या. तुम्हाला जर वाटतंय करू शकतो तर तुम्ही करू शकता. पण या केसेसमध्ये व्हॅल्यू जी आहे ना, आपली जी मार्केटमध्ये जी व्हॅल्यू, ती डाऊन होत चालते. त्यामुळे सांगतोय, कारण एकदा वाईडी पडलं तरीसुद्धा खूप सारे क्वेश्चन केले जातात, खूप साऱ्या तुम्हाला ते फेस करावं लागणार आहे क्वेश्चन्स. त्यामुळे सांगतोय तुम्हाला, दुसऱ्यांदी पडलं तर अजून त्याच्यापेक्षा टफ होईल की 2 वर्षाचा गॅप लागला आहे. तर त्यामुळे सांगतोय तुम्हाला, तू 2 वर्ष काय केलं, कसं काय इयर ड्रॉप लागला, खूप सारे क्वेश्चन केले जातात. ते डिपेंड करतं तुमच्या नॉलेजवरती. तुमच्याकडे जर स्किल सेट असतील तर काही डिपेंड नाही करणार ते इयर ड्रॉप वगैरे. त्यामुळे सांगतोय स्किलकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. तर आता येऊया मेन टॉपिकडं. तर आता इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही सध्या किती वेळा देऊ शकता? तर इंजिनिअरिंगमध्ये हा क्रायटेरिया आहे की तुम्ही 7 ते 8 वर्षाच्या आतच तुमची जी डिग्री आहे ती झाली पाहिजे. त्याच्यानंतर काहीच उपयोग नाही आहे. 4 चान्स आपल्याला भेटतात. 4 चान्समध्ये आपण जर वाईडी पडलो तर ठीक आहे, डिग्री काढू शकतो. पण 5व्यांदी जर वाईडी पडला तर सोडून दे विषय दादा, काहीच लक्ष देऊ नको. कारण तू जर तिसऱ्यांदी जर वाईडी पडला, तिसऱ्यांदी, चौथ्यांदी, दुसऱ्यांदी सुद्धा, तर तुला NFT लागते. NFT म्हणजे आता तुम्हाला मी सांगते, NFT म्हणजे काय, नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर लक्षात घ्या. तर तुम्हाला लास्टला एवढंच सांगून जाईल की तुम्ही वाईडी पडल्या ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की 2 वर्ष झाली, 3 वर्ष डिग्री काढतोय, डिग्री निघत नाही, एखाद्याकडून होत नाही, डिग्री निघत नाही, तर टेन्शन नाही घ्यायचं, मूव्ह ऑन करायचं. दुसऱ्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहे की जिथे तू काय तुझं डोकं लावून काहीतरी करू शकतो. तर हे सक्सेस तुला इथं नव्हतं ठरलेलं, कारण देवाचा काहीतरी प्लॅन वेगळाच असतो. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे, असं समजायचं की आपण प्रयत्न तर केले होते पण आपल्याला इथं काही नाही जमलं, कारण नशिबाचा खेळ असतो. इथं काही जण, काही 4 वर्ष लागतात डिग्री करायला, काही 5, काही 6 वर्ष लागतात. तर तुला इथं नाही जमलं तर दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा तू तुझं करिअर करू शकतो. आणि मला तर असं वाटतंय की तुझं जर 2 वेळा वाईडी पडलं तर ॲडमिशन काढून दुसरीकडे तू ट्राय करायला पाहिजे. कारण इथंच तू 3-4 वर्ष जर घालतोय तर तुझं एजसुद्धा
वाढते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा आणि ही माहिती तुमच्यासाठीच होती, त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम हसत राहा.